सर मी तुमचा आदर करतो, पण माझं प्रेम, माझं आयुष्य माझ्यापासून असं हिरावून घेऊ नका. हे सगळं प्लीज विसरून जा सर. माझं आणि शमिकाचं लग्न लिओ, I will shoot you. अंकल लीव हिम. आय नो दिस गाय. हा शमिकाच्या मागे आहे. त्यांनी सांगितलंय मला सगळं, पण त्याने काही फरक पडत नाही. सो वाय आर वी जस्ट वेस्टिंग आवर टाइम? हा आपलं काहीही बिघडवू शकत नाही. सो लेट्स लीव. चंद्या लवकर निघ, ते लोक निघालेत. चल शमिका, लवकर या. अरे चल. ए शमिका चल, उशीर नको व्हायला उगाच. चल लवकर. चल. डॅड, मी जे केलंय ते शमिकाच्या भल्यासाठी केलंय. तुम्हाला मला शिक्षा द्यायची तर द्या, पण आम्ही आमच्या कामात सक्सेसफुल झालोय. शमिकाला जिथे पोचायचं होतं ना, तिथे ती पोचलीये. शमिका कुठं आहे? अभि, मला माहित होतं अभि, तू नक्की काहीतरी करशील. माझा अभि मला असं वाऱ्यावर अजिबात नाही सोडणार. येस, आणि या सगळ्यामध्ये आशू आणि चंदू या दोन शूर शिपायांनी आपली सॉलिड मदत केली आहे. राणे साहेब, आमचा फुल प्रूफ प्लॅन तयार होता. या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर काहीच झालं नसतं.
आशूशी मी कायम टचमध्ये होतो, त्यामुळे तू कुठले कपडे घातलेस, काय ज्वेलरी घातलीये, सगळ्याची माहिती मला मिळत होती, एकूण एक माहिती. चंदूने कुठून माहिती नाही, पण जसेच्या तसे सगळे कपडे आणले आणि आशूला दिले. ते कपडे घालून आशू सरळ तुमच्या रूम मध्ये आली आणि तुमचा तो धन्यवाद गार्ड, ज्याला मराठी अजिबात येत नाही, त्याला काही कळलं सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतरचं तर सगळं तुला माहितीच आहे. प्रियाने मोठ्या दिमाखात आशूला शमिका म्हणून नेलं जेव्हा तू लपलेली होतीस. चला मॅडम, जीजू वाट बघतायत तुमची. आणि फायनली आता माझ्या समोर आहेस तू. हा, याला म्हणतात गनिमी कावा. शमिका, मला खरं तर या मार्गाने जायचं नव्हतं, पण काही ऑप्शनच उरलेलं नाहीये. हे बघ, आपलं प्रेम सच्च आहे, खरं आहे, पण ते तसं आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला पळून जाणं भाग आहे. मी आहे तुझ्या बरोबर आणि कायम राहीन. बरं अभ्या, तुम्ही दोघेही आता लवकरात लवकर निघा इथून. आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय, इथून पुढे सगळं व्यवस्थितच होईल. आणि हे बघ, इथली काळजी मुळीच करू नकोस, इथलं सगळं मी पाहून घेईन. ओके? वेळोवेळी फोन करून मेसेज करून कॉन्टॅक्ट मध्ये राहा, ठीक आहे? आणि अभ्या, काळजी घे स्वतःची आणि वहिनींना पण सांभाळ. क्या बात है अभिजीत, क्या प्लान किया था, वाह. आई मस्ट टेल यू वन थिंग, मानला तुला? शमिकाच्या जागी तिच्याच कपड्यात आशू. व्हॉट अन ऑसम आयडिया, वाह. पण काय आहे ना, देव माझ्यावर जरा जास्तच मेहरबान आहे आणि म्हणून आज मी इथे आणि तुम्ही माझ्यासमोर उभे आहात. सो मिस्टर अभिजीत, नाउ यू डिसाइड, तुम्ही सक्सेसफुल झाले आहात का युअर प्लॅन इज अ बिग फेल्युअर? हे बघ आदित्य, माझं तुझ्याशी कुठलंही पर्सनल वैर नाहीये. माझं शमिकावर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय जगू नाही शकत. मला तिच्या सोबतच जगायचंय, तिला सुखी ठेवायचंय. हे बघ, आम्ही खूप स्वप्न रंगवली आहेत एकत्र, ती सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत मला. त्यासाठी काय वाटेल ते करू शकतो मी, आणि यामध्ये तू नाही आलास तर जास्त चांगला. हे बघ आदित्य, मला माझ्यावरून वाद झालेले नकोत. मी तुला सांगितलं नाही कारण डॅडने मला शपथ दिली होती तशी. पण मी खरं सांगते, अभिजीत माझं सर्वस्व आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज, हे बघ, हे सगळं डॅडना नाही कळत, निदान तू तरी समजून घे ना.
हा अंकल बोला. आदित्य कुठपर्यंत पोहोचला तू? हे दोघे जण दिसले का तुला? एक लक्षात ठेव, एक नंबरचा हरामखोर आहे तो अभिजित. अशा सोन्यासारख्या मुलीला घेऊन तो पसार चालाय सालेला. सोडणार नाही मी त्याला. अंकल ते दोघं माहित नाही, कुठे दिसलेच नाही. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. बरं अंकल असं करतो, मी डिरेक्टली हॉटेलला येतो. ठेवतो फोन. बाय. आश्चर्य वाटलं ना? मला पण आश्चर्य वाटलं. पण या जगात खरं प्रेम ही अशी एकमेव गोष्ट आहे जिच्या पुढे सगळे झुकतात. या मला शमिका आवडते, खरंच मला शमिका मनापासून आवडते. पण तुझ्यासाठी ती श्वास आहे आणि मी कोणाचा श्वास नाही काढून घेऊ शकत. अरे काय माझ्याकडे बघत काय बसलात? बरं काय माझं लग्न होईपर्यंत इथेच थांबणार आहात का? जा पळा. मी जरी तुमचं प्रेम ऍक्सेप्ट केलं तरी तुमचे भावी सासरे बुवा ते इतक्या लवकर तुम्हाला सोडणार नाहीये. म्हणून जा लवकर. आणि टेक केअर. थँक्यू. आणि हो, माझी गाडी घेऊन जा. तुम्हाला बाईकवर जर कोणी बघितलं तर खूप प्रॉब्लेम्स होतील. थँक्स. थँक्स. तुम्ही मूर्ख मुलींनी म्हणून हे सगळं काय करून ठेवलंय हे तुमच्या लक्षात येते? हे फंक्शन मला कॅन्सल करावं लागेल आता. आदित्य बेटा, आय एम सो सॉरी. तुला उगाच ही सगळी धावपळ करावं लागली. पण मी तुला सांगतो, कुठे जरी गेलेली असली शमिका तरी तिला मी शोधून आणेन. ती तिथेच आहे अंकल, जिथे ती आत्ता आणि कायम असायला हवी. व्हॉट डू यू मीन? ती अभिजित बरोबर आहे. दोघे भेटले होते मला. त्या दोघांना एकत्र बघायचं होतं अंकल तुम्ही. या 2 दिवसात शमिका इतकी आनंदी कधीच दिसली नव्हती. मी खूप प्रयत्न केला, पण आज सारखी इतकी सुंदर ती कधीच असली नाही माझ्या सहवासात. आज तिला इतकं आनंदी बघून वाटलं, ठीक आहे यार, ती खुश आहे ना, ते महत्वाचं आहे. माझ्या बरोबर दुःखी असण्यापेक्षा जर ती अभिजित बरोबर आनंदी असेल ना, तर तिने त्याच्याकडे जावं आणि तो तिला खुश ठेवेल. आय बिलीव्ह हिम. मूर्ख आहेस तू? काय बडबडते तुला कळतंय का? ते दोघे तुझ्या समोर होते आणि त्याला जाऊ दिलंस तू. अंकल प्लीज रागवू नका. तुमची मुलगी खुश आहे, आनंदी आहे, यात समाधान माना ना. माझं काय, मी तर लगेच परत जाईन. पण त्या दोघांना परत मायेने बोलवा. आशू, ग्रेट वर्क. येतो.
आदित्य, मी मूर्ख नाहीये तुझ्यासारखा. सोडणार नाही मी त्या अभिजितला. अहो कुठे गेला अभि? काही पत्ता लागला का त्याचा? केव्हापासून गेलाय? काहीतरी बोला ना तुम्ही. अरे काय म्हणते ती? अभि आहे कुठे? तुम्ही दोघी माझ्यावर का ओरडताय? का मी पळवून नेलाय त्याला? तुम्ही नाही मामा, पण त्याने कोणाला तरी पळवलंय. त्याचं काय? काय काय झालं? तुम्ही सगळे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने का बघताय? एक मिनिट. तुम्हाला काही माहितीच नाहीये? मी आहे ना, तुमच्या लाडक्या मुलाने एका मुलीला ऐन लग्नाच्या दिवशी पळून नेलं. शमिकाचं लग्न दुसऱ्या मुलाशी व्हायच्या आत अभिजित आणि शमिका एकत्र पळून गेले. ऑफकोर्स तिचे डॅड असंच म्हणतात की अभिजितने शमिकाला पळवलं. आता बिचारे ते भटकत असतील ना. अभि आणि शमिका पळून गेले. पांडुरंगा, हे दिवस बघण्यासाठी शिल्लक ठेवलंस का रे बाबा? अभि, अभि असा कसा गेलास रे? आई जरा शांत राहशील का? ज्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही देवाला का त्रास देता का? तुझ्या त्या पांडुरंगाने काहीही केलेलं नाही. जे काही केलं ना ते आपल्या अभिने केलेलं आहे. आणि त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये त्याची चूक आहे, मी तरी म्हणणार नाही. हे तू म्हणतोय? हो हो, मी म्हणतोय. जरा विचार कर ना, त्या शमिकाचं दुसऱ्या मुलाशी लग्न होत होतं. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं अभिनं? आणि तिच्या वडिलांना जरा धीराने घेता येत नाही? नेहमी अंगात वारं शिरल्यासारखे का वागतात ते? हे सगळं त्या प्रियामुळे झालं. पोटच्या पोरीसारखी माया केली ना आपण तिच्यावर, तरी का वागते होती अशी आपल्याशी? हे बघ विभा, तुला किती वेळा सांगितलं, मी दुसऱ्यांची मुलं कशी वागतात ते आपण ठरवायचं नसतं. आपल्या मुलांनी काय केलंय त्याच्याकडे जरा लक्ष दे. आणि मला तरी वाटतं अशा परिस्थितीत आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कशाला? कशाला? शमिका उगा झाली आहे त्याच्या आयुष्यामध्ये. सततची वणवण लागली आहे माझ्या अभिच्या पाठीमागे. आई, एवढं सगळं झालं तरी सुद्धा शमिकाने अभिवरच विश्वास दाखवला. आठवतंय ना? तो तुरुंगातून सुटावा म्हणून त्यांनी किती खटपट केली, विसरलीस का तू सगळं? मला तर वाटतं दोघांनी धीरानं घ्यावं आणि सरळ इथे निघून यावं. त्या शमिकाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार वगैरे नाही केली म्हणजे मिळवली आता. हे बघ, मी आत्ताच्या आत्ता कमिशनरला फोन करू शकतो. ओके, अख्खं पोलीस खातं बागे लावून एका तासाच्या आतमध्ये माझ्या मुलीला मी शोधून काढू शकतो. पण मला असं नाही करायचं, कारण याच्यात माझी आणि माझ्या मुलीची बदनामी होईल. त्या फालतू मुलासाठी माझ्या घराण्याची आबरू जाऊ नये म्हणून मी हे काम तुला सोपवलंय. साहेब, तुम्ही त्याची काळजी करू नका. आपली माणसं शोधायला पाठवलेत. शिकारी कुत्र्यासारखा माग काढतात. तुम्ही फक्त आमचे पैसे तयार ठेवा. त्याची काळजी तू करू नकोस. मला एक सांग, त्या दोघांचे फोटोग्राफ्स तुला मिळालेत? हो, फोटो मिळालेत. तेही दोघं लवकरच मिळतील.